नमस्कार. मी नरेंद्र आमले. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार कथा, कविता, संगीत, गाणी, वाचन अशा अनेक उपक्रमांमधून घरात अडकलेल्या लोकांचं मनोरंजन करतात. सहसा ऐतिहासिक कादंबरीचं सामूहिक वाचन किंवा अभिवाचन हे खूप कमी वेळा होतं. मी आपल्यासाठी जी कादंबरी आणली ती आहे झेप, ना. स. इनामदारांची 1965 मधली त्यांची पहिली कादंबरी. दुसऱ्या बाजीरावांच्या काळात त्रिंबकजी डेंगळे नावाचं जे व्यक्तिमत्व होतं त्या व्यक्तिमत्वावरती प्रकाश पाडणारी ही कादंबरी. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू या कादंबरीत उलगडले गेलेले आहेत आणि खूप सुंदर कादंबरी झेप. नुकतीच दुपार टळलेली होती. पुण्यात शनिवार पेठेतल्या नदीकाठच्या जुनाट वाड्यातून बाळाजीपंत नातू बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यांनी अंगात छातीपर्यंत आवळून बसणारा पण खाली खूप सैलसर घोळ असलेला अंगरखा घातला होता. डोक्यावर कोकी काढलेली लाल पगडी, गळ्यात मोत्यांचा हार आणि स्वच्छ करवतकाठी धोतर असा त्यांचा वेश होता. वाड्यात मोठा सोपा होता. नातू सोप्यात आले. पायात लाल जोडा चढवता चढवता त्यांनी सोप्यात टांगलेल्या मोठ्या तसबिरीकडे पाहिले. तसबीर गोऱ्या साहेबाची होती. तिच्या खाली वळणदार मोडी अक्षरात लिहिलं होतं, जनरल वसली साहेब बहादूर यांची तसबीर असेल. नातूंनी अंगरख्याच्या बाह्यांच्या चुण्या एकसारख्या वर सारल्या. जोड्यांचा आवाज करत ते वाड्याच्या बाहेर आले. त्यांना पाहताच वाड्याबाहेर ठेवलेल्या पालखीभोवती गप्पा छाटत बसलेले 2-4 भोई आणि इतर 2 सेवक खडबडून उठले. क्वचित पांढरा केस डोकावू लागलेल्या झुपकेदार मिशांवर हात फिरवून खांद्यावरच्या जरीच्या उपरण्याची घडी उगाचच एकसारखी करत ते स्वतःशीच पुटपुटले, वेळ फार झाला. आतापर्यंत संगमावर पोचायला हवं होतं. नातू पालखीत बसले. समोर रेशमी गोंडा लोंबत होता. तो हातात धरून ते भोयांना म्हणाले, लवकर पाय उचला रे. पालखी उचलून भोयांनी अलगद खांद्यावर घेतली. पालखी लगबग करत पुण्याच्या अरुंद बोळातून संगमाकडे निघाली. पुढे 2 पायदळ शिपाई रस्ता मोकळा करत होते आणि मागून एक स्वार घोड्यावरून चालला होता. त्याच्या कमरेला तलवार होती. थंडी संपली तरी उष्मा जाणवत नव्हता. नदी ओलांडल्यावर दाट झाडी लागली. त्यातून वळणं घेत वाट जात होती. 100 कदमांवर वाटेला वळण होतं. पालखी वळताच पालखी समोर पायदळ चाललेले शिपाई एकदम थबकले. पालखीचा वेग मंदावला. नातूंनी आतून विचारलं, काय रे, काय गडबड आहे? वाट अडवून 10-15 हत्यारबंद घोडेस्वार उभे होते. त्यांच्यापैकी एकानं पुढे येऊन विचारलं, पालखीत कोण आहे? समोरच्या स्वारानं उत्तर दिलं, पंत आहेत, बाळाजीपंत नातू, निस्बत अल्पेष्टन साहेब. तेवढ्यात पालखी तिथं आलीच. रस्त्यात मधोमध स्वार उभे पाहून भोयांनी पालखी लाकडी घोड्यावर टेकवली. कोण? आण्याबा राहतेकर. पालखीतून बाळाजीपंतांनी थोड्या नाराजीच्या स्वरात विचारलं. रस्ता अडवायचं कारण? आण्याबा राहतेकरांना आपला घोडा पालखीजवळ घेतला. काळ्या कुळकुळीत वर्णाच्या भक्कम शरीरयष्टीच्या राहतेकरानं मोठ्या ताठ्यानं म्हटलं, बाळाजीपंत नातूंची स्वारी आहे काय? मला वाटलं कुणी मोठे सरदार शिंदे होळकर पालखीतून चाललेत. पालखीत नातू गिरदीवर रेलले होते. पुढे झुकून त्यांनी पुन्हा विचारलं, रस्ता अडवायचं कारण? अनबानं आपल्या स्वारांकडे पाहून डोळे मिचकावले. तो म्हणाला, रस्ता मोकळाच आहे. चला रे लवकर. बाळाजीपंतांनी भोयांना इशारा केला, पण भोई मख्खपणाने उभेच. अनबानं आपला घोडा पालखी पुढे आडवा घातला. आम्ही पालखी अडवली आहे. मतलब? पंत, श्रीमंतांनी आपल्याला पालखीचा इतमाम दिलेला नाही. नसेल, पण आम्ही नेहमीच पालखी वापरतो. आजच पालखी अडवायचा हुकूम कुणी दिला? श्रीमंतांनी. खुद्द श्रीमंतांनी? बाजीराव पेशव्यांनी? होय, पेशव्यांनी. त्रिंबकजी डेंगळे हुकमाची तामिली करतायत. त्रिंबकजी डेंगळे? बाळाजीपंतांनी कडवटपणानं उद्गार काढले. पेशव्यांचे हुजरे आमच्यावर केव्हापासून हुकमत गाजवू लागलेत. बाळाजीपंत डेंगळे हुजरे असतील तर ते दौलतीचे आहेत, पेशव्यांचे आहेत. साहेबानं फेकलेल्या 100-200 मोहरांसाठी चटावलेले घरबेदे. हुजऱ्यांकडून आणि शिपाई प्याद्यांकडून अपमान सहन करण्याची सवय पंतांना नाही, हे तुझ्या त्रिंबकजीला कळव. पालखीतून डोकं बाहेर काढून बाळाजीपंतांनी आण्याबाला बजावलं आणि भोयांना पालखीत तशीच पुढे नेण्याबद्दल जरबेनं सांगितलं. आण्याबानं इशारा केला. त्याच्या स्वारांनी पालखीला घेरलं. भोयांनी पालखीला हात घातला तर त्यांचे हात कलम होतील.
आणि आबा आपल्या राकट आवाजात म्हणाला. भोयांनी घाबरून पालखी खाली ठेवली. तिरमिनीनं बाळाजी पंत पालखीतून बाहेर आले. आणि आबा, याचा परिणाम काय होईल याचा विचार केलायस? मी फक्त हुकमाचा बंदा आहे. असशील, तुझ्या पेशव्यांच्या हुकमाचा बंदा असशील, पण मी काही तुझ्या पेशव्यांचा चाकर नाही. मी कलकत्तेकर इंग्रज सरकारच्या नोकरीत आहे. ते मला नका सांगू. अद्याप इथं पेशव्यांचीच सत्ता चालते, तुमच्या कलकत्तेकर इंग्रजाची नाही. ज्याला सरकारातून पालखीचा इतमाम मिळाला आहे त्यानंच फक्त पालखीतून जावं असा राज्याचा शिरस्ता आहे. पंत, बऱ्या बोलानं तुम्ही पालखीतून पाय उतार होऊन जा, नाहीतर. त्याचं उत्तर बाळाजी पंतांना मिळण्याचा योग नव्हता. त्याच वेळी वळणावरून खडखड करत चाललेली घोडागाडी तिथे येऊन थांबली. गाडीतून लांब बंद गळ्याचा काळा कोट घातलेला वृद्ध खरशेटजी मोदी खाली उतरला. त्याच्या डोक्यावर काळी माग चेपलेली अशी उभट पगडी होती. पायात विजार होती. बाळाजी पंतांचं त्याच्याकडे लक्ष जाताच त्यांच्या रागाचा पारा थोडा उतरला. स्वारांच्या मधून वाट काढत मोदी पालखीजवळ आला. त्यानं विचारलं, बाळाजी पंत, तुम्ही काय चाललंय? तुम्ही वेळेवर आलात मोदी शेठ. त्रिंबकजीनं आमची पालखी अडवली आहे. बाळाजी पंतांनी एक जळजळीत कटाक्ष आण्याबाकडे टाकत मोदीला सांगितलं. कारण? आण्याबा कडक आवाजात म्हणाला, बाळाजी पंताला पेशव्यांनी पालखीचा मान दिलेला नाही. त्याशिवाय पालखीत बसणं गैर आहे. राज्याचे रीतिरिवाज हुजऱ्याकडून ऐकायची वेळ आली आहे शेठ. ज्यांनी ते सांभाळायचे त्यांनीच ते असे पायदळीत उडवल्यावर असा प्रसंग येणारच. आण्याबानं ताडकन उत्तर दिलं. बाळाजी पंत, या बाबतीत शहानिशा आपण त्रिंबकजीकडून करून घेऊ, मोदी म्हणाला. शिवाय आता वेळ बराच झालाय. पालखीतून तुम्हाला संगमावर पोहोचायला वेळही लागेल. आज उशीर झाला तर साहेब खपवून घेणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर गाडीतून चला, पालखीचं नंतर पाहू. बरं आहे, नंतर पाहू. आण्याबाकडे धमकीच्या नजरेनं पाहत बाळाजी पंत म्हणाले. मग ते भोयांना उद्देशून म्हणाले, जाऊ द्या पालखी परत. पालखी जप्त केली आहे, आण्याबानं बजावलं. सरकार चौकशीत ठरलं तरच पालखी परत मिळणार आहे. उचला रे ती रिकामी पालखी आणि जाऊ द्या कोतवाल चावडीत. बाळाजी पंत काही बोलणार तोच मोदीनं त्यांना उडून गाडीत घेतलं. गाडी खाडखाड करत संगमाच्या दिशेनं निघून गेली. दिवस अजून 2 प्रहर होता. मुळामुठेच्या संगमावर रेसिडेंटाच्या बंगल्यावर मोठीच गडबड उडाली होती. बंगल्याच्या बाहेर शिपायांची एक हत्यारी पलटण रांगेत उभी होती. पलटणीचा गोरा अधिकारी त्यांना बारीक सारीक सूचना देत होता. इतर 3-4 गोरे अधिकारी कमरेला लांब सडक तलवारी लटकवून मोठ्या घाईनं आतबाहेर करत होते. बंगल्याच्या समोरच्या रस्त्यावर पाणी शिंपडलेलं होतं. मुख्य दरवाजापासून आतल्या बंगल्यापर्यंतच्या वाटेवर बारीक वाळू पसरलेली होती आणि वाटेवर दोन्ही बाजूंना फुलझाडाच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या. मधला बंगला मोठा होता. त्यामध्ये प्रशस्त दालन होतं. एका वेळी 200-300 माणसं खुर्च्यांवर व्यवस्थित बसू शकतील एवढा त्याचा विस्तार होता. बंगल्यात जिकडे तिकडे गालिचे पसरलेले होते. दर्शनी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला 2 भव्य चित्र लटकवलेली होती. एका चित्रात एक वाघ जंगलात संथपणे फिरणाऱ्या मदमस्त हत्तीवर झेप घेण्यासाठी किरण साधून उभा आहे असा देखावा होता. दुसऱ्यात दुथडी भरून चाललेल्या नदीकाठचा देखावा होता. रेसिडेंट माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन 35च्या सुमाराचा तरुण मनुष्य होता. त्याचे डोळे भेदक होते. त्यानं उघड्या गळ्याचा मोठा काळा कोट घातला होता. मागं हात बांधून तो बंगल्याच्या बाहेर सचिंत मुद्रेने उभा होता. गायकवाड सरकारचे मुतालिक गंगाधर शास्त्री पटवर्धन साहेबाच्या भेटीला येण्याची वेळ झाली होती. एल्फिन्स्टन साहेब क्षणभर वाघाच्या चित्राजवळ उभा राहिला आणि मग तो आत गेला. आत दालनाच्या मध्यभागी इंग्रज राजा आणि राणीची मोठी चित्र ठळक जागी लावलेली होती. मध्यभागी 4 सुशोभित खुर्च्या समोरासमोर मांडलेल्या होत्या. त्याच्या भोवती बरीच मोठी मोकळी जागा सोडून 50 खुर्च्या वर्तुळाकार मांडलेल्या होत्या. त्या खुर्च्यांवर पुण्यातील 2-3 प्रतिष्ठित सावकार, 5-6 गोरे लोक, रेसिडेन्सीतील काही वरिष्ठ नोकर वर्ग असे लोक बसले होते. बाळाजी पंत नातू आणि खरशेटजी मोदी जवळच्याच खुर्च्यांवर बसले होते. एल्फिन्स्टन आणि त्याचा मदतनीस पॉटिंजर मधल्या खुर्च्यांवर विराजमान झाले. पाठोपाठ रेसिडेन्सीच्या लाल डगलेवाल्या चोपदारानं पुकारलं, बापूजी महाराज, निस्बत गंगाधर शास्त्री पटवर्धन मुतालिक, श्रीमंत राजश्री सेना खास खेल शमशेर बहादर आनंदराव गायकवाड. साहेब आपल्या जागेवर उभा राहिला. बापू मैराळ धीमेपणानं पावलं टाकीत पुढे झाला.
त्याच्या बरोबरीची इतर मंडळी बाजूच्या खुर्च्यांपाशी जाऊन उभी राहिली. एल्फिन्स्टननं हात धरून बापू मैराळला खुर्चीवर बसवलं. गंगाधर शास्त्री पटवर्धन, गायकवाड सरकारांचे प्रतिनिधी बाहेर आले आहेत. मैराळ दरबारी अदबीनं साहेबाला म्हणाला. बहुत खुशी. पॉटिंजर साहेब त्यांच्या स्वागतासाठी जातील. पॉटिंजर उठला, बाहेर आला. बाहेर गायकवाड सरकारचे 200 स्वार आपापल्या घोड्यांवर तयार होते. समोर एक झूल घातलेला हत्ती गळ्यातल्या चांदीच्या घंटांचा आवाज करत झुलत उभा होता. त्याच्या पुढे दुसरा एक हत्ती होता. या हत्तीवर अंबारी होती. पॉटिंजर बाहेर आला तेव्हा अंबारी रिकामीच होती. हत्तीच्या समोर शुभ्र अरबी घोड्यावर गायकवाडांचे दिवाण गंगाधर शास्त्री पटवर्धन हातातला रेशमी लगाम खेचून मोठ्या झोकात बसून होते. शास्त्र्यांच्या अंगात रेशमी शुभ्र अंगरखा होता. अंगरख्याला लावलेली हिऱ्याची गुंडी लखलखत होती. उजव्या खांद्यावर जरीचे विणकाम केलेली केशरी रंगाची शाल घेतलेली होती. डोक्यावर लाल पगडी होती. तिची कोकी खास गायकवाडी होती. कपाळावरचं आडवं गंध आणि ओठावरच्या कोरीव मिशा त्यांच्या गौरवर्णाला शोभून दिसत होत्या. 40शीच्या सुमारास असूनही पॉटिंजरला पाहताच शास्त्र्यांनी मोठ्या चपळाईनं घोड्यावरून खाली उडी घेतली. पॉटिंजरनं शास्त्र्यांशी खांदा भेट केली. शास्त्र्यांनी थोडं हसून त्याच्याकडे पाहिलं आणि मग दोघं बंगल्यात गेले. मुख्य दरवाजातून बाहेर येऊन एल्फिन्स्टननं पायऱ्यांपाशी शास्त्र्यांशी हस्तांदोलन केलं. मग आपल्या सहकाऱ्यांची थोडक्यात ओळख करून दिली. एल्फिन्स्टन आणि शास्त्री खुर्च्यांवर शेजारी बसले. कंपनी सरकारचे दोस्त आनंदराव गायकवाड महाराज यांची खैर जाणून घ्यायला मी अधीर झालो. एल्फिन्स्टननं बोलायला सुरुवात केली. परमेश्वरी कृपेनं महाराज सुखरूप आहेत. त्यांनी आपल्याला सलाम सांगून ही पत्राची खास थैली दिली आहे. असं म्हणून शास्त्र्यांनी किनखापात गुंडाळलेली एक थैली साहेबाला दिली. मुंबईच्या गव्हर्नर साहेबांनी आपल्यासाठी हे लखोटे दिले आहेत. शास्त्र्यांनी 3 लखोटे एल्फिन्स्टन जवळ दिले. बडोद्याचे रेसिडेंट कार्नॅक साहेबांनीही आपल्याला सलाम कळवलाय. परस्पर खुशालीची बोलणी थोडा वेळ झाली. मग शास्त्र्यांनी इंग्रजीतून संभाषण सुरू केलं. ते म्हणाले, गायकवाड सरकारचा पेशवे सरकारशी हिशेबाचा तंटा पडलाय. शिवाय अहमदाबादच्या सुभ्याची मुदतही संपली. ती नवीन करून घ्यावयाची आहे. या कामगिरीवर मी इथं आलोय हे साहेबांना माहितीच आहे. या कामी कंपनी सरकारचं सहाय्य आम्हाला पाहिजे. मोठ्या आनंदानं आम्ही हे सहाय्य करू, एल्फिन्स्टन म्हणाला. त्यानं आपल्या काळ्या कोटाची लांब कॉलर उगीच सरळ केल्यासारखी करून तीवरून हात फिरवला आणि मग आपले खारे डोळे किंचित बारीक करून तो हिंदुस्थानीत म्हणाला, कंपनी सरकार फार न्यायी आहे. श्रीमंत पेशवे सरकार वसईच्या दहानं आमचे दोस्त झालेत. गायकवाड महाराज तर पूर्णपणे आम्हावरच विसंबून आहेत. तेव्हा दोघांमध्ये सलोखा घडवून आणणं कंपनी सरकारचं कामच आहे. कंपनी सरकारच्या न्यायप्रियतेची ग्वाही पुण्यातले मातब्बर गृहस्थ इथं आहेत ते देतीलच. एल्फिन्स्टननं अर्थपूर्ण नजरेनं पुण्यातले 2-4 सावकार लोक बसले होते त्या खुर्च्यांकडे नजर वळवली. हरेश्वरभाई प्रसिद्ध सावकार, दुसरा बापू चिपळूणकर, दोघंही मख्ख चेहरा करून बसले होते. शास्त्र्यांच्या समोर थोड्या अंतरावर मोदी बसला होता. तो मध्येच म्हणाला, शास्त्री बुवा इथं नवीन नाहीत. पूर्वी त्यांनी खुद्द पेशव्यांच्या फडात काम केलेलं आहे. इथल्या दरबाराची रीत ते जाणतातच. पेशवे सरकार आणि त्यांचे कारभारी माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. मी स्वतः शास्त्री बुवांना त्यांच्या कामात मदत करीन. शास्त्र्यांना मोदीची ओळख करून दिलेली नव्हती. त्यांनी साहेबाकडे पाहिले. हे खर्शेटजी मोदी, एल्फिन्स्टन साहेबांना ओळख करून दिली. कंपनी सरकारची नोकरी गेली 30 वर्ष करत आहेत. सध्या रेसिडेन्सीत हिशोबनीस आहेत. एल्फिन्स्टन साहेबाच्या शब्दातला तुटकपणा जाणवत होता. गायकवाड सरकारच्या मुतालिकांच्या स्वागत समारंभाची वेळ संपत आली. शास्त्र्यांबरोबर आलेल्या मंडळींना निरोपाचे विडे दिले गेले. स्वतः एल्फिन्स्टननं शास्त्री आणि बापू मैराळ यांना चांदीचे डबे भरून विडे दिले. लकडी पुलाजवळील आपल्या डेऱ्यात शास्त्री मुक्कामास आले तेव्हा दिवस बुडाला होता. आतील बंगल्यात नोकरानं टेबलावर दिवा आणून ठेवला. तरी एल्फिन्स्टन बंगल्याच्या जाळीदार खिडकीतून बाहेर पाहत होता. संगमावर छोट्या छोट्या लाल लाटा उठत होत्या. ऐल तीरावर एक लहान होडी खुंटाला बांधून ठेवलेली पाण्यावर हेलकावत होती. स्वच्छ पाण्यात पडलेलं रात्रीच्या आकाशाचं प्रतिबिंब मोहक होतं. इमाम,
एल्फिन्स्टननं आत मान वळवून आपल्या नोकराला हाक मारली. हा आया साहेब असं म्हणत कमरेचा लाल पट्टा सावरत इमाम आत आला. सेठ आहे क्या? आहेत साहेब. पॉटिंजर साहेबांशी बोलत बसले. मी बोलावलाय म्हणून सांग फौरन. लगोलग खर्शेटजी मोदी आत आलाच. त्याचं वृद्ध शरीर वाकलं होतं. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं पडली होती. एल्फिन्स्टननं त्याला खुर्चीवर बसण्याचा हातानंच इशारा केला. तो स्वतः मात्र जाळीपाशीच उभा राहिला. मोदीच्या चेहऱ्यावर आपली नजर रोखून साहेब त्याला म्हणाला, मोदी, गायकवाडाच्या वकिलाला उद्देशून तुम्ही बोललेलं मला बिलकुल आवडलेलं नाही. काय चुकलं? खुर्चीवर ताठ बसून एल्फिन्स्टनच्या नजरेला नजर देत मोदीनं विचारलं. शास्त्री बुवांना मी साधा आणि सरळ सल्ला दिला. साधा आणि सरळ? साहेबाचा स्वर हेटाळणीचा होता. शास्त्राला मदत करण्याची माझी इच्छा साहेबांना मंजूर नसल्यास मी बोलण्यात भाग घेणार नाही. आज इतकी वर्ष प्रामाणिकपणानं कंपनी सरकारची सेवा करण्याचं हे फळ मिळेल असं नव्हतं वाटलं मला. एल्फिन्स्टनच्या कपाळावर आठी पडली. तो म्हणाला, तुम्ही म्हणता ती प्रामाणिक सेवा तुम्ही धर्मादाय केलेली नाही. कंपनी सरकारनं तुम्हाला पुरेपूर पगार पोचवलाय. मोदी चकित झाला. त्याचा स्वाभिमान डिवचला गेला. पैशाकडे पाहून नोकरी करायची असती तर कंपनी सरकारपेक्षा पेशव्यांनी मला जास्त पगार दिला असता, त्यानं ताडकन उत्तर दिलं. आणि तसा तो आजही तुम्हाला देतायत मोदी. मी खोलात शिरणार नव्हतो, पण प्रसंग तुम्ही आणलातच. पेशव्यांकडून तुम्ही आतापर्यंत कप्रतिकही घेतली नव्हती असं अवस्थावर हात ठेवून प्रमाण करायला तुम्ही तयार आहात? साहेबाची चर्या कठोर झाली. त्याचे डोळे चमकू लागले. समोर टेबलावर दिवा ठेवला होता. त्याचा लालसर प्रकाश त्याच्या चर्येवर पडला होता. साहेबाचा नूर वेगळा आहे हे मोदीनं ओळखलं. त्याचा आवाज नरम झाला. तो म्हणाला, साहेब, माझा अपमान आजपर्यंत कुणी केला नाही. उलट या रेसिडेन्सीत येणारा प्रत्येक रेसिडेंट माझ्या सल्ल्या वाचून पाऊल पुढे टाकत नव्हता. आणि याचाच गैरफायदा घेऊन तुम्ही आजपर्यंत कधी आमच्या नावावर तर कधी पेशव्यांच्या नावावर अमाप पैसा लोकांकडून उकळला. प्रामाणिकपणाची गोष्ट आता तुम्हीच काढलीत म्हणून विचारतो, तुम्हाला आज परस्पर चिंचवडला जायचं काय कारण? गायकवाडांचा वकील आमच्या हमीवर इथं येतो, त्याला तुम्ही गुपचूप जाऊन भेटता, खलबतं करता आणि वर प्रामाणिकपणाची शेखीही मिरवता. शेवटचा प्रहार मोदींच्या वर्मी बसला. तो गप्प बसला. तुमचं वर्तन यापुढे तुमच्या पेशाला धरून नसेल तर मला वेगळा विचार करावा लागेल. जा तुम्ही. इमाम, शेटना बाहेर पोचव. मोदी उठला. त्याचा चेहरा पडला होता. वाकलेलं शरीर सावरत तो बाहेर